2024चा हा दैदिप्यमान सोहळा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपण पाहतोय। तर पालनापाडा संघाला विनंती करतोय की आपला राखीव प्रतिनिधी आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या प्लीज। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। एका बाजूला छोटा पॅक बडा धमाका अर्थात जिग्नेश भोईर, तर दुसऱ्या बाजूला करण भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय। डिपमध्ये पॉइंट, त्याचप्रमाणे अगदी मिडॉनच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक डिपमध्ये आपण पाहतोय आणि स्क्वेअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची विवरचना ठेवण्यात आलेली आहे पालनापाडा संघाच्या माध्यमातून। बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। आयविन बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय। पहिलं षटक हाताळण्याकरिता बॅकफुटला गेले, जागा बनवून स्ट्रोक कंप्लीट करायचा होता। पंचांकडे दाद मागितली गेली, पंच सहमत नाहीत। जबरदस्त चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळतो। अचूक टप्पा, भेदक मारा, ऑप्शनच्या बाहेर चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने आयविनचा आपल्याला पाहायला मिळतोय। बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना ऑप्शनच्या बाहेर, यावेळी जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू वळतोय। प्रॉपर टायमिंग वरती तुम्हाला खेळावं लागेल, अप्रतिम खेळ दाखवावा लागेल। घरच्या मैदानावरती खेळत असताना आयोजन नियोजन अप्रतिम केलेलं आहे, त्या पद्धतीचा खेळ घरच्या प्रेक्षकांच्या समोर तुम्हाला दाखवावा लागेल। धावांची गती 1 धावा या फलकावरती। पुन्हा एकदा वेगवान चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय। जिग्नेश, काय जबरदस्त आपण पाहतोय। आयविनचं कौतुक करावं लागेल। खेळपट्टीवरती अगदी प्रॉपिंग क्रीजमध्ये हा चेंडू हाताळला गेला आणि आणखीन एक डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय। धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 1 धावा 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस या फलकावरती पाहायला मिळत आहेत। बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना आयविन, आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता। वाईटचा इशारा करत असताना पंच ऑप्शनच्या बाहेर चेंडू वळतोय। जास्त बाहेरच्या दिशेने चेंडू वळत असताना धावांची गती अवंतरच्या माध्यमातून पुढे येते 2 धावा। आतापर्यंत आयविनने 2 चेंडू अप्रतिम हाताळले अचूक टप्प्यावरती बॉलिंग करत असताना। ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळायचा होता, नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाठीमागच्या दिशेने चेंडू निघून जातोय। 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 1+2 असे या 22च्या माध्यमातून, नोच्या माध्यमातून 3 धावा येतील। देन फ्री हिट। धफलकावरती धावांची गती एकंदरीत आपण पाहतोय 5 धावा। देन फ्री हिट आपल्याला पाहायला मिळतंय। फ्री हिटचं सिग्नल केलं गेलंय पंच अशोक राऊतच्या माध्यमातून। मोठे फटके खेळावे लागतील। फ्री हिटवरती एखादा मोठा फटका सजवणं गरजेची गोष्ट। वेगळ्या शैलीत खेळायचं होतं। शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहतोय। इथे काय घडलं गेलं? यस, नो, वेट, हे 3 कॉल जुळणं गरजेची गोष्ट होती। कॉलिंग नव्हतं, कॉलिंग बिघडलं आणि तिथे आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून जिग्नेश याला परतावं लागतंय तंबूच्या दिशेने। पहिला धक्का बसतोय, पहिला फलंदाज बाद होत असताना रनआउटच्या माध्यमातून आई एकविरा पांजू या संघाचा। सरकार असोसिएशनचे अध्यक्ष समित पाटील इथे उपस्थित झाले। त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। धावफलकावरती एकंदरीत पाहिले तर 5 धावा 1 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते।
इथून धावांची गती वाढवावी लागेल, कारण धावा येणं गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. फटका चांगला आहे. इथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी घडते. एक्स्ट्रा कव्हरचा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि चुकीला माफी नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. झेल सुटल्याचा परिणाम आता येणाऱ्या चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळेल. दत्ताली स्पोर्टचे जे खेळाडू आलेले आहेत त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. समित दादा तुम्हाला बोलवत आहेत. दत्ताली स्पोर्ट मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेत मध्ये चेंडू पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होतोय. एकदा वेतही दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 8 धावा. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना ऑन साइडला फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाही. तिथे चेंडू सीमारेषेच्या दिशेने फाईन लेगला निघून जातोय. तद्वर 2 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 10 धावा 10 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धावा आतापर्यंत फलकावरती सजवल्या गेल्यात. सुरुवात चांगली केली गेली प्रथम फलंदाजी करत असताना, कारण धावा येणं गरजेची गोष्ट क्रिकेटच्या खेळामध्ये. चला सामना स्टार्ट करा. जास्त वेळ घेऊ नका. खास करून विनंती करतोय. 10 धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स. प्रिन्स येतोय. षटक क्रमांक 2 धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय धावांची गती 10 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना स्ट्राईक एंडला करंट पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळायचा होता अक्रॉस द लाईन. पंचांकडे दाद मागितली, पंच सहमत नाहीत. प्रतिम चेंडू टप्पा अचूक होता. यावेळेस पाहिलं तर बॉलर प्रिन्सचा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय निर्धावच्या स्वरूपाने. गुड डिलिव्हरी. धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 10 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे दाद मागतायत, पंच सहमत नाहीत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू इम्पॅक्ट झालाय, पंचांच्या निदर्शनात आलाय आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहिलं तर लेग बाईची ही धाव जोडली जाईल धाव फलकावरती. धावांची गती फलकावरती 11 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना बॉलर तयार होतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑप्शनच्या बाहेर चेंडू जास्त बाहेरच्या दिशेने पिच होतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावांची गती एक्स्ट्रा सहित पुढे सरकली गेले. 12 रन्स 12 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा घेत मात्र चेंडू शॉट थर्डमॅनला निघून जातोय. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले ती 13 धावा.
काय प्रिन्सचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती अँगल क्रिएट करत असताना 3 बॉल आतापर्यंत हाताळलेत. 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. खोलवर चेंडू होता, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी पलटले. चुकीला माफी नाही. 2 पायाच्या मधून बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार, नशिबाचा चौकार. 4. 17 धावा आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा काही समन्वय होत नाही. चेंडू निर्धाव निघून जातोय. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव निघून जातोय. डॉट डिलिव्हरी. काय जबरदस्त कमबॅक करत असताना 2 षटकं फेकले गेलेत. 17 धावा फलकावरती. एकंदरीत आपण पाहतोय 8.50च्या धावगतीने खेळत असताना धावांची गती एकंदरीत आपण पाहतोय फलकावरती 17 धावा. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न हा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. ओमन संघ उपस्थित होतोय. सागर भगत मामा उपस्थित झालेत, त्यांचं सहर्ष स्वागत. धावफलकावरती 17 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल याकडे लक्ष असेल. कारण इथून जर आपण पाहिलं तर विजयाच्या दिशेने जाण्याकरिता जास्तीत जास्त धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. 2 मॅचमध्ये आपण पाहिलं होतं की अगदी आपण पाहतोय जतीन देवलीकर वेलकम. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना मिस्टर निखिल. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात एकंदरीत पाहिलं तर 7 धावा येत आहेत आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती अगदी आपण पाहिलं तर निखिल येत असताना 7 बॉलमध्ये 7 धावांवरती करण फलंदाजी करतोय. तर 2 चेंडू आणि 3 वरती निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. अकोट टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाची चुकी. शॉट फाईन लेगला. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. हे कुठेतरी सूत्र पाठ करावं लागेल. आणि झेल निसटलाय आणि जीवनदान प्राप्त झालंय ते फलंदाज निशांत या फलंदाजाला आपण पाहतोय. 18 धावा फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत प्रथम फलंदाजी करत असताना आई एकविरा पाणजू हा संघ पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर निखिल. संधी प्राप्त करून दिली होती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर निखिलने आपल्या संघाकरिता. यावेळेस ऑन साइडला टक्कन आवाज आलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा उत्तुंग षटकार. 6.
असताना एकंदरीत पाहिलं तर धावांची गती 24 धावा. पुन्हा एकदा त्याच शैलीचा चेंडू अनपेक्षित बाउन्स होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट डिलिव्हरी. धावांची गती फलकावरती 24 धावा या आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना निखिलवरती षटकार आल्यानंतर बदलला घडवत असताना यावेळेस ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि टिपतोय झेल. करण भोईरची खेळी समाप्त. गॉन. स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. माजी सरपंच पांडुगाव आशिष भोईर उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. धाव फलकावरती 24 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील शेडगे दाखल झालाय. क्रमांक आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येत असताना 5व्या क्रमांकावरती पालनापाला संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रण दिलं घरच्या मैदानावरती, घरच्या खेळपट्टीवरती पांडू संघाला की आपण या आणि आमच्या समोर भरपूर मोठं आव्हान उभारा. मात्र आव्हान उभारण्यामध्ये पांडू संघ कुठेतरी कमी पडतोय आणि 24 धावांवरती 2 गडे आतापर्यंत बाद झालेत. ऑन साईडला पटका चांगला आहे. इंटू द गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा सहजरित्या स्वप्नील शेडगेच्या बॅटमधून येतील आणि धावांची गती फलकावरती 26 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करत असताना गोलंदाज सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये निखिल. तर एक षटकार निखिलच्या गोलंदाजीवरती आला. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर कमबॅक करत असताना निखिलने एक महत्त्वपूर्ण विकेट करणची प्राप्त केली आणि धावांची गती 26 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा फटका खेळायचा होता. अगदी आपण पाहिलं तर ऑप्शनच्या जास्त बाहेरच्या दिशेने बॉल निघतोय, वळतोय आणि वाईटचा सिग्नल अशोक राऊत सर आम्हाला दर्शवत असताना धावांची गती फलकावरती 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील. धावगती अगदी आपण पाहिली तर 9ची पाहायला मिळते. 9 रन्स प्रति ओव्हर आतापर्यंत जमवत असताना प्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर यावेळेस आतमध्ये वळण घेतोय स्वप्नील शेडगेला. अगदी मोठा प्रहार करायचा होता चेंडूवरती, मात्र चेंडू निर्धाव निघून जातोय. डॉट डिलिव्हरी येते आणि धावांची गती 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. डीजे बॅटमधून येतील का मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं गरजेची गोष्ट असेल. कारण इथून महत्त्वाचा सामना आहे. विजयी ठरला तर नेक्स्ट राऊंडमध्ये तुम्ही जाऊ शकतायत. मात्र घरचं मैदान, घरचे प्रेक्षक आज या स्पर्धेच्या दिशेने वळाले आहेत. पांडूचा संघ नायगाव परिसरामध्ये वाल्मिकेश्वर मैदानावरती आई एकविरा
नायगावच्या संघाच्या माध्यमातून चषक भरवण्यात आलेला आहे, त्यामध्ये पहिला राऊंड विजयी ठरला गेलाय. समोरच्या दिशेने यावेळेस टायमिंग प्रॉपर आहे का, मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा झेल खाली येतोय आणि आणखीन एक धक्का. निशांत बॅक टू द डगआउट, गॉन. कम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज प्रशांत मात्रे दाखल झालाय. इनेट नंबर 5 वरती. पाच चेंडूंना अजूनही सामोरं जायचं आहे. उजव्या हाताचा उंच पुरा हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 27 धावा फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अक्कोट टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला चेंडू वळतोय. एक धाव येते. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती 28 धावा. आज सकाळच्या सत्रात 39 धावा आपण 2 वेळा पाहिल्यात. पहिल्या मॅचमध्ये 39 धावा डिपेंड केल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 39 धावा फक्त 2 षटकात पूर्ण केल्या गेल्यात. इथे आतापर्यंत 28 वरती पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने यावेळेस टायमिंग प्रॉपर आहे. खोलवर चेंडू हाताळायचा होता, त्यावरती स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडूला फेकून दिलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वप्नील शेडगेच्या बॅट मधून येतोय षटकार. बॅट मधून षटकार. 34 रन्स ऑन बोर्ड. आणखीन एकदा जोरकस खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला डीप मध्ये चेंडू निघून येतोय. एकदा येतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. यस नो वेट, हे कॉल जुळणं गरजेची गोष्ट होती. इथे फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना आणखीन एक धक्का. स्वप्नील शेडगे बॅक टू द डगआउट, गॉन. अजूनही 2 बॉलला सामोरं जायचं आहे. इथून एखादा मोठा फटका चेतनच्या बॅट मधून येणं गरजेची गोष्ट असेल. बॅटची कडा. यस इज गॉन, प्ले डॉन. आणखीन एक धक्का. फलंदाज त्रिफलाचीतच्या माध्यमातून चेतन भोईर हताश, हतबल, निराश मनाने तंबूच्या दिशेने परतत असताना गॉन.
संघ आपण पाहतोय पालना पाडा. दोन संघादरम्यान हा सामना शेवटचा बॉल असेल. काही जबरदस्त कमबॅक केलं. षटकार आल्यानंतर 2 विकेट इथे प्राप्त केलेत. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू पॅडवरती आदळतोय. एकदा येते एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त करतायत की काय. मात्र रनआउटच्या माध्यमातून गडी बाद होतोय. एक धाव जोडली जाईल आणि एक फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होत असताना धावफल षटक क्रमांक यायचा आहे.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. दुपारच्या या सत्रामध्ये सामना क्रमांक 3 आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना पहिलं षटक विकास भोईर सज्ज झालेत मैदानाच्या आतमध्ये. कारण संघाकरिता झकास कामगिरी करावी लागेल. काही विकास झकास कामगिरी करू शकतोय मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं गरजेची गोष्ट. क्षेत्ररक्षण सजवलंय. लॉंग ऑफ लॉंग ऑन थोडंसं वाईडिशमध्ये आपण पाहतोय धीरजला. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर चेतन भोईर, जिग्नेश भोईर, फाईन लेगला प्रशांत मात्रे ऑप्शनच्या बाहेर नोचा इशारा करतायत पंच. पॉईंटच्या क्षेत्रातला क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा सहजरित्या. नो +2 अशा या 3 धावा. देन फ्री हिट. पहिल्याच बॉलवरती अवांतर धावा जोडल्या जातील. धावांची गती फलकावरती 3 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रीहिटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळतायत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय. तत्वर 1 धाव. 1 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 4 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज एका बाजूला. सोनूच्या बॅटमधून 3 धावा आले. दुसऱ्या बाजूला रवी. हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट तलमॅनला निशांत आपण पाहतोय. खोलवर चेंडू पुन्हा एकदा काही जबरदस्त. स्वप्नील शेडगे थोडेसे फंबल झालेत आणि फंबल होतात नाही होतात तद्वर 1 धाव जोडली जाणार आहे. धावांची गती फलकावरती 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड. सिंगल डबलला प्राधान्य सातत्याने देत असताना कारण अचूक टप्पा भेदक मारक क्रिकेटचं सूत्र तुम्हाला कुठेतरी पाठ करावा लागेल. धाव फलकावरती 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 5 धावा मापक असा 37 धावांचं ठेवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना विकासचा हा चेंडू अगदी पॅडवरती अदलतोय की काय. मात्र ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताळल्या कारणास्तव चेंडू सरळ निघून जातोय. एसटी रक्षक आपण पाहतोय तुषार मात्रे याच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना धावांची गती 5 धावा. 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस. डीप एक्स्ट्रा कव्हरला वीरेंद्र याला आपण पाहतोय डीपमध्ये. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावलेत जरूर. मात्र प्रशांत मात्रे करणार नाहीत चुकी. पहिला धक्का बसतोय झेलबादच्या माध्यमातून. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. झालाय धाव फलकावरती. आतापर्यंत आपण पाहिलं धावांची गती मैदानाच्या आतमध्ये 5 धावा. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या 9च्या माध्यमातून आणि तिथून आपण पाहिलं तर कमबॅक करत असताना 4 बॉलवरती आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय विकास. अगदी झकास कामगिरी करतोय. 1 गडी त्याने गारद केलाय. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईकला येतोय. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय उजव्या हाताने ओव्हर द विकेट. बॉलिंग मार्कवरती विकास सज्ज झालाय. स्ट्राईकला देवाला आपण पाहतोय. इथे कॉलिंग नव्हतं. यस नो वेट हे कॉल जुळणं गरजेची गोष्ट. आणखीन एक फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये रनआउटच्या माध्यमातून गडी बाद.
आपल्याला पाहायला मिळतोय ऑन साईडला सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निघून गेला होता. चांगले क्षेत्ररक्षण पैकी अचूक होते आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहिलं तर फलंदाजाला माघारी परतावं लागलंय. धावांची गती फलकावरती 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय चांगलं कमबॅक विकासचं आपल्याला पाहायला मिळतंय. एक गडी स्वतः बाद केलाय, एक गडी सांघिक बाद केलाय. शेवटचा बॉल अक्रॉस द लाईन खेळत असताना फटका अगदी फसला गेला होता. शॉट फाईन लेगच्या क्षेत्रात निशांत पाटीलच्या अगदी पुढे चेंडू पडतोय. एकदा येतोय आणि पहिल्या षटकामध्ये काही जबरदस्त विकासची झकास कामगिरी पाहायला मिळाली. आतापर्यंत एक षटक हाताळलं गेलंय. 6 धावा फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता विजयाकरिता 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये विजयाकरिता 31 धावांची आवश्यकता. 10.33च्या सरकसरीने खेळावं लागेल. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या विनंती करतोय. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. डीजे राजा राणीच्या जोडी सरस स्वागत आहे. 18 चेंडू 31 धावा सामन्याचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये निशांत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. तर स्ट्राईक एंडला देवा, लेफ्ट हँड ऑर्डिटर बॅटर, पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहणारे वारे, अर्थातच डावऱ्या हाताच्या फलंदाजाकरिता पोषक वातावरण पाहायला मिळतंय. फुलटॉस बॉल होता, त्यावरती प्रहार करण्याच्या प्रयत्नात होते. इथे आपण पाहिलं तर एक धाव अर्जित करत असताना एकेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेली. धाव फलकावरती 7 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत निशांत गोलंदाजी मार्गवरती येत असताना विकासने काही जबरदस्त अचूक टप्पा भेदक मारा दाखवला बॉलिंग करत असताना. 7 धावा फलकावरती. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणास्तव थोडीशी दमछाक होत असताना प्रत्येक क्षेत्ररक्षकाचे आपल्याला पाहायला मिळतंय. फाईन लेगला एक चमकदार कामगिरी. अगदी झेल टिपला गेला प्रशांत मात्रेच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना उजव्या हाताने रनवेमध्ये थोडासा बिघाड येतोय आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहिले तर डेड बॉल घोषित करत असताना पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष्य 37 धावांचं ठेवलं गेलंय. 17 चेंडू 30 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन काही जबरदस्त रीते आपण पाहतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विकासचा राहिला, मात्र एक धाव चोरट्या पद्धतीने पूर्ण करत असताना चिकीत सिंगल प्राप्त केली गेली. धावांची गती फलकावरती 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना विकेटचे शोधात आहेत, कारण ज्या ज्या वेळेस तुम्ही विकेट प्राप्त करता त्या त्यावेळेस तुमचं मनोबल उंचावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे डावऱ्या हाताचा फलंदाज असल्या कारणास्तव धोका पत्करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. ऑफस्टंपच्या बाहेर काही जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वुडलेन स्पॉटवरनं उचली देण्याचा प्रयत्न सातत्याने आपण पाहिला तर गोलंदाज निशांत पाटील करत असताना डॉट बॉल येतोय. डॉट बॉल सहित संघाची धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 2 धावा 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस 8 धावा झालेत. क्षमस्व. ऑन साईडला चेंडू अगदी आपण पाहिलं तर निघून जातोय डीपमध्ये. वीरेंद्र फंबल होत आहेत. तद्वर एक धाव दुसऱ्या धावेसाठी पलटले. 2 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 27 धावांची अजूनही आवश्यकता. 14 चेंडू 27 धावा हे सामन्याचं समीकरण. चांगली कामगिरी करत असताना बॉलिंग करत असताना घरच्या मैदानावरती घरच्या मैदानाचा अनुकूल परिस्थितीचा आढावा घेत मात्र फ्रंटफुटला पाहायला मिळतोय आई एकविरा पांडजो संघ आपण पाहतोय. आतापर्यंत देवाने 4 धावा बनवलेत. आयविनने 1 धाव बनवले आपल्या संघाकरिता. पॅडवरती बॉल होता, अगदी पंचांकडे लाऊड अपील केलं गेलं. एकच धाव
एकेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेली धावफलकावरती 11 धावा 11 रन्स ऑन बोर्ड विजयाकरिता 26 धावांची अजूनही आवश्यकता 13 चेंडू 26 धावा आता प्रत्येक चेंडू गणिक 2 धावा तुम्हाला जमवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक 6 धावांचं दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर बॉलिंग करत असताना निशांत पाटील या गोलंदाजाने सरकार असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आज आपण खेळवतोय अगदी आपण पाहिलं तर हलक्याशा हाताने सॉफ्ट अँड बॉटमॅनचा परिपूर्ण वापर करत असताना एकदा वर्जित केले एकेरीच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 समाप्त झाले 2 षटकांचा खेळ समाप्तीवर आपल्याला पाहायला मिळतोय पालनापाडा हा संघ आपण पाहिलं तर 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चेंडू आहेत 12 चेंडू 25 धावा हे सामन्याचं समीकरण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती असेल कारण दुपारचं सत्र उन्हाचा तडका वाढत असताना हवेचा झोत लेफ्ट हँड बॅटर करता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय जर मोठे फटके निश्चित स्वरूपाने 1 ते 2 आले तर निश्चित स्वरूपाने पालनापाडा संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाही बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होतोय वीरेंद्र उजव्या हाताने ओव्हर द विकेट अक्को टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न 1 बाउन्सचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून केला गेलाय 1 फॉर द ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय उसने देण्याचा प्रयत्न वीरेंद्रचा आपण पाहतोय उंचीप्रमाणे अगदी आयविन या बॅटरला आपण पाहिलं तर रोखून धरला गेलाय धावांची गती फलकावरती 12 धावा आतापर्यंत आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 चेंडू 25 धावा हे सामन्याचं समीकरण 11 बॉल 25चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळायचा होता चेंडू हवेत आहे स्वतः अर्षद पुढे सरसावतोय तद्वर एक धाव दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असताना दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली जाईल गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 14 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत 14 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय विजयाकरिता चेंडू आहेत 10 बॉलमध्ये विजयाकरिता अगदी आपण पाहिलं तर 23 धावांची आवश्यकता 10 चेंडू 23 धावा एखाद्या मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत 2 फलंदाज एका बाजूला देवा दुसऱ्या बाजूला आयविन ऑप्शनच्या बाहेर जास्त बाहेरच्या दिशेने कट करणारा चेंडू पाहायला मिळतोय व्हाईट बॉल घोषित करतायत पंच धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 15 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत पंधरा धावा फलकावरती मोठा फटका ऑन साइडला चेंडू हवेत आहे नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल एकेरीच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली गेले धाव फलकावरती 16 रन्स 16 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करत असताना अप्रतिम आतापर्यंत कामगिरी करतोय घरच्या मैदानावरती एकवीर पांडजू हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय पालनापाडा संघ बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय फुटवर्कचा अभाव जाणवला गेलाय 2 बॅटरच्या माध्यमातून एका बाजूला देवा दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची विवरचना डावऱ्याताच्या फलंदाजासाठी 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला डीप मध्ये ठेवले गेलेत अगदी आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट
काऊ कॉर्नर लॉंग गॉन अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय. अकुट टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार, चेंडू पाठीमागच्या दिशेने फाईन लेगला निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. शॉट फाईन लेगला बीट करत बॉल सीमा पार, चौकार. अजूनही आवश्यकता 8 चेंडू 17 धावा हे सामन्याचं समीकरण. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न मिसटाईम स्ट्रोक जरूर होता, मात्र खाली क्षेत्रामध्ये फाईन लेगला बॉल वलतोय आणि 4 धावा मच निडेड चौकार येतोय. इथून मनोबल उंचावण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. 8-17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 20 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईकला फलंदाज देवाच्या बॅटमधून चौकार आलाय. इथे मोठा फटका खेळायचा होता, खोलवर चेंडू हाताळला होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर हर्षद चेंडूला उचलतोय, फेक करतोय. एकच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. आता चेंडू आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये विजयाकरिता 16 धावा. 7 चेंडू 16 धावा. एखादा मोठा फटका शोधण्याच्या प्रयत्नात असतील, कारण धावांची गती एकंदरीत 21 वरती. 7 चेंडू 16 धावा हे सामन्याचं समीकरण विजयाकरिता आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना पहिल्या षटकात 6 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 6 धावा आलेत. या षटकात आतापर्यंत वीरेंद्र थोडासा मागडा ठरलाय. 9 धावा त्याने खर्च केल्यात, मात्र शेवटच्या बॉलवरती विकेटच्या शोधात वीरेंद्र सुद्धा आहे. आयविन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतंय. आता चेंडू आहेत 6 चेंडू 16 धावा. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं गरजेची गोष्ट असेल, कारण 6-16चं समीकरण धावा या होऊ शकत आहेत. आता कोणता फलंदाज जबाबदारी स्वीकारतोय हे पाहणं गरजेची गोष्ट असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आम्ही सहर्ष स्वागत करतोय आई एकबिरा चषक 2024 मध्ये. विजयाकरिता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 16 धावा. उंचपुरा गोलंदाज धीरज भोईर, अर्थातच होल्डर या नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना 6 चेंडू 16 धावा हे सामन्याचं समीकरण. देवाला जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण हवेचा झोत मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहणारे वारे, अर्थातच डावऱ्याताच्या फलंदाजासाठी नंदन वन आपल्याला पाहायला मिळेल, कारण जिथे हवेचा मारा तिथे षटकार मारा हे सातत्याने म्हटलं जातं. ते कुठेतरी करून दाखवावं लागेल. 6 चेंडू 16 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 16 धावा हे समीकरण पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती धीरज भोईर सज्ज झालाय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट येत असताना लेफ्ट हँड बॅटर करिता पहिलाच बॉल ऑप्शनच्या अगदी बाहेर. पंच वळतायत, वाईटचं सिग्नल करतायत महेंद्र शिंदे सर. आणि धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 22 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. धीरज इथून चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 3 गोलंदाजांनी जबाबदारी स्वीकारली होती. शेवटच्या षटकात भरपूर मोठ्या प्रमाणात धावा आहेत जरूर, मात्र आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग टोला, 6 धावा, षटकार.
देवाच्या बॅटमधून रोमांचकता वाढत असताना आता धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 9 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन पोचलं गेलंय. अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्यावरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक स्वप्नील शेडगे झेल खाली येत आहेत. मात्र शेवटच्या मोमेंटला अगदी आपण पाहिलं तर आय साइड डलमलली गेली, कारण सूर्यप्रकाश अगदी डोळ्यावरती येत असताना आणि त्याचंच कारण आपण पाहतोय झेल ड्रॉप होतोय. धावांची गती फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं 3-0 विजयाकरिता धावा आहेत आता मात्र 7 आणि 7 धावांची आवश्यकता असताना चेंडू आहेत 4 बॉल 7 धावा हे सामन्याचं समीकरण. पंच डिस्कस करत असताना 4 चेंडू 7 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन पोचलं गेलंय. अगदी आपण पाहतोय आता चेंडू आहे 4 चेंडू 7 धावा. चांगला चेंडू टाकावा लागेल, कारण लेफ्ट हँड बॅटरने एक अफलातून स्ट्रोक कंप्लीट केलाय. या अगोदर आपण पाहिलं तर अप्रतिम वेगवान होता, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने. अशा चेंडूंची उत्क्रांती करावी लागेल. धावांची गती फलकावरती 30 धावांवरती स्थिरावली गेले. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 3 चेंडू 7 धावा हे सामन्याचं समीकरण. एखादा मोठा फटका सामन्यामधलं अगदी आपण पाहिलं तर जान काढून टाकू शकतोय. पाळणापाडा संघाच्या बाजूने हा सामना झुकवू शकतोय हा फलंदाज. मोठा फटका ऑन साइडला, कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. वेट फॉर द अंपायर सिग्नल. यासाठी 1 बाउन्स ओव्हर द रोफ. 4 धावा चौकार. जबरदस्त चौकार येत असताना आपण पाहतोय सामन्यामध्ये रोमांचकता वाढली गेले. 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी आता कराव्या लागतील. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते की जबरदस्त फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये देवा नावाचं वादळ घोंगावलं गेलंय. एक चौकार एक षटकार आतापर्यंत या मॅच मध्ये आतापर्यंत दाखवलाय देवाने. आपण पाहिलं तर या षटकामध्ये कारण 2 चौकार ठोकलेत, एक षटकार देवाने ठोकलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर सामन्यामध्ये रोमांचकता वाढवली. 2 चेंडू 3 धावा. एखादा निर्धाव चेंडूच्या शोधात पांडू संघ असेल. बॉलिंग ट्रॅकवरती धीरज सज्ज झालाय. ऑप्शनच्या जास्त बाहेर इथे आपण पाहिलं तर नो चेंडू घोषित करतायत पंच. अवंतर धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. देन फ्री हिट. आता 2 चेंडू 2 धावा. कारण जबरदस्त अगदी आपण पाहतोय 2 चेंडू मध्ये आता 2 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. कारण धावांची गती अगदी आपण पाहिलं तर वाढली गेली. मोठे फटके आल्यानंतर सामन्यामध्ये रोमांचकता जी होती ती समाप्तीच्या दिशेने जात असताना 2 चेंडू 2 धावा. देन फ्री हिट. इथे आपण पाहिलं तर मोठा फटका येईल का फ्री हिटच्या चेंडूवरती, कारण 2 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला अफलातून टायमिंग. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. खेळ खल्लास. विजयी ठरतोय पाळणापाडा. अभिनंदन अँड हार्ड लक. एकविरा तुम्ही चांगला खेळ दाखवलात. तुमचंही कौतुक.